पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिताः वेदास्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश। सज्जन हो, नमस्कार। आपण वेदचिंतन गणेशाच्या या भागामध्ये गणपतीला काही काही गोष्टी खूप आवडतात आणि का आवडतात या बाबतीत थोडासा विचार करूया। आपल्या धर्मामध्ये जो तिसरा पुरुषार्थ आहे, ऐहिक जीवनात उन्नती साधण्यासाठी, इंद्रियांच्या सुखसमाधानासाठी अर्थ आणि काम यांची अत्यंत गरज आहे। आणि असं म्हटलंय, कामाचंही सेवन योग्य प्रमाणात आणि धर्माधिष्ठित केलं तर आनंद वृद्धिंगत होण्याला मदत होते। कारण त्यातून रूप म्हणजे डोळ्यांना सुख होतं, रस म्हणजे जिभेला आनंद मिळतो, सुख होतं, शब्द कानांना आनंद होतो, गंध म्हणजे नाकाला आनंद होतो आणि स्पर्श त्वचा या ज्ञानेंद्रियांची तृप्ती होते। म्हणजे भगवंतानी आम्हाला जी ही काही इंद्रिय दिलेली आहे, याच्याद्वारे मला नेहमी आनंदाचा उपभोग घेता यावा अशी ही व्यवस्था आहे। आणि ती अशी असावी, त्यालाच काम असं म्हटलेलं आहे। काम म्हणजे केवळ स्त्री पुरुषांना मिळणारं शरीर सुख म्हणजे काम नव्हे। काम म्हणजे इच्छा पूर्ती आहे। कित्येक लोकांना खूप मधुर गोष्टी ऐकायची आवड असते। मला खूप चांगलं गाणं ऐकायचंय, मला खूप चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत। ऐकणं आणि त्या गोष्टी मिळणं म्हणजे तुमची इच्छा पूर्ती झाली। मला खूप काही सुंदर पाहायचंय म्हणजे फक्त माणसंच पाहायचीच नाही, मी हिमालय पाहू शकतो, मी समुद्र पाहू शकतो, मी निसर्गातले अनेक चमत्कार पाहून माझ्या नेत्रांचं पारणं फेडू शकतो। अशा रीतीने माझी कामाची तृप्ती होणार असते। कशाची? नेत्र सुखाच्या कामाची तृप्ती होणार असते। काही जणांना खायची खूप आवड असते, म्हणजे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या चवी घ्यायच्या आणि त्यांनी तृप्त व्हायचं। तर त्याहीसाठी मुखाला खूप आनंद मिळेल, सुख मिळेल, याची व्यवस्था परमात्म्याने करून ठेवलेली आहे। आणि तुमच्या आमच्यासाठी इतके पदार्थ निर्माण केलेले आहेत की त्याची गणतीच करता येणार नाही। म्हणून त्याही दृष्टीने कामतृप्ती, काम याचा अर्थ त्या इंद्रियांची तृप्ती होणं, इच्छा पूर्ती होणं। डोळ्यांची आहे, कानाची आहे। मला चांगले चांगले वास आवडतात, सुगंध आवडतो, त्याकरता नाकाच्या द्वारा मी ते कार्य करू शकतो। आणि स्पर्श हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे, लक्षात ठेवा। दगडाचा स्पर्श, मातीचा स्पर्श, एखाद्या पाळीव प्राण्याच्या शरीराचा स्पर्श, गायीचा स्पर्श असतो, काही माणसांना कुत्र्याचा स्पर्श आवडतो। कुणाला काय आवडेल हे काही सांगता येत नाही, पण स्पर्शाचं एक सुख आहे आणि तेही मला
वेगवेगळ्या इंद्रियांमधून प्राप्त होत असतं. गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, मिळतात. एक जणांनी मला विचारलं की का हो, गणपतीला दूर्वांकूर का आवडतात? गणेश पुराणामध्ये एक कथा आलेली आहे आणि ती कथा ब्रह्मदेव व्यासमुनींना सांगत होते. ते सांगतात की एकदा असं झालं की अनलासुर नावाचा एक राक्षस खूपच प्रबळ झाला. अनल म्हणजे अग्नी, आणि हा अनलासुर जो होता हा जिथे जिथे जायचा आणि त्याचं कार्य सिद्ध होण्यासाठी त्याच्या मुखातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडायच्या आणि प्रचंड अग्निज्वाळांनी तो अनलासुर सगळ्यांना भय दाखवायचा. असतात, अशीही माणसं असतात. आजच्या काळात सुद्धा, कारण तोंडाचे दोन वापर असतात. जसं खाणं आहे तसंच बोलणं आहे. कितीतरी माणसं सध्याच्या काळामध्ये अभद्र बोलतात. इतकं काहीतरी घाणेरडं अभद्र शिव्या गाळी करतात की समोरचा माणूस म्हणतो नको बाबा, इथं राहायला नको, निघून जाऊया. हे सगळे अनलासुरच आहेत. अनलासुर म्हणजे प्रत्यक्ष अग्नी असा भाग नाहीये. तुम्हाला जर कुणी सतत वाईट वाईट बोललं, अभद्र, अतिशय वाईट, मी त्या गोष्टी उच्चारू सुद्धा शकत नाही, अशा गोष्टींचा ज्यावेळी वापर होऊ लागतो त्यावेळी त्याला ही अनलासुरच म्हटलं जातं. गणपती भक्तांनी बाप्पाची अशी प्रार्थना केली की देवा, आम्हाला या संकटातून वाचवा. आम्हाला अगदी कंटाळा आलाय. आमच्या या सगळ्या भागामध्ये असे अनेक अनलासुर निर्माण झालेले आहेत की जे रोज वेगवेगळे मोर्चे काढतात, घाणेरड्या शिव्यागाळी देतात आणि आम्हाला सुखाने जगून देत नाहीये. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी आपलं जे मुख आहे ते एवढं विस्तीर्ण केलं की असले हजारो लाखो अनलासुर त्यांनी गिळून टाकले. ते दिसेनासे झाले, नाहीसे केले. पण शेवटी विष ते विषच आहे ना. ते देवानी जरी ग्रहण केलं तरी त्यालाही त्रास होतोच. भगवान गणेशांना त्यानंतर खूप त्रास व्हायला लागला. हे सगळे जे अनलासुर पोटात गेलेले, पोटामध्ये आगीचा डोंब उसळला आणि काहीही केलं तरी ती आग शांत होईना. मग आता काय करूया असा विचार करत बसलेले असताना भगवान गणेश विचार करतायत की माझी ही पोटामध्ये जी काही आग होतीये, त्रास होतोय, हा कशामुळे निवृत्त होईल. आणि त्याच वेळी एका भगवत भक्तानी त्याला त्यावेळी फुलं मिळाली नाही, इतर पूजेची पानं वगैरे काहीच गोष्टी मिळाल्या नाहीत, पण हिरव्यागार दूर्वा दिसल्या. आणि त्या भक्तांनी विचार केला, माझा गणपती बाप्पा जो आहे तो हत्ती मुखाचा आहे, मग मी त्याला दूर्वा का नाही अर्पण करू.
आणि त्यांनी दूर्वांच्या अनेक जुड्या तयार केल्या आणि त्या गणपती बाप्पांना समर्पित केल्या. त्याचा परिणाम असा झाला की त्या दूर्वांचा सुगंध, त्या दूर्वांच्या रसाचा आनंद भगवान गणपतींनी स्वीकारला आणि त्यांच्या पोटामध्ये उसळलेला जो आग डोंब होता हा नाहीसा झाला. आणि त्यावेळपासून भगवान गणेशांना दूर्वा अत्यंत प्रिय झाल्या. आजही आपण गणपती बाप्पांची पूजा करताना अवश्य दूर्वांकुर व्हावेत. अगदी 21च मिळायला पाहिजेत असं नाही, अगदी 5 मिळाल्या दूर्वा तरी सुद्धा वहा. प्रयोग करून पहा. दूर्वांकुरांच्यामुळे भगवान गणेश अत्यंत सुप्रसन्न होतात आणि त्यांचे आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. सज्जन हो, दूर्वांकुराची आणखीन सुद्धा एक गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्याला सांगणार आहे. आपण ती पुढल्या भागात ऐकूया. धन्यवाद.